नमस्कार. आम्ही शाळा कणकवली 3ची विद्यार्थी इयत्ता 6वी. आम्ही तुम्हाला रानभाज्यांची ओळख सांगणार आहोत. ही आहे अळू. हे आहे केळफूल. ही आहे आघाड्याची भाजी. ही आहे पेवग्याची भाजी. ही आहे भारंगीची भाजी. ही आहे शेवग्याची भाजी. ही आहे कुरडूची भाजी. ही आहे टाक्याची भाजी. ही आहे करटोलीची भाजी. ही आहे सुरणाची भाजी. आज मी तुम्हाला अळूची माहिती सांगणार आहे. पावसाळ्यात आवडीने खाल्ली जाणारी ही लोकप्रिय रानभाजी आहे. गोलाकार आकाराचे लांब देठाला आलेले पान हिरवट काळसर व नक्षीयुक्त असते. अळूपासून आपण पातळ भाजी, गाठीची भाजी व अळूवड्या करतो. त्यात चिंच किंवा कोकम टाकल्यास खास निघून जाते. काळसर झाक असलेल्या अळूची परिसरात लागवड होते. नमस्कार. मी जान्हवी. केळफुलीची फायबर, अँटीऑक्सिडंट आणि असंख्य खनिजांसह पोषण तत्वांनी समृद्ध आहे. नमस्कार. मी जान्हवी. केळफुलीचे फायबर, अँटीऑक्सिडंट आणि असंख्य खनिजांसह पोषण तत्वांनी समृद्ध आहे. उदयोन्मुख संशोधन असे सूचित करते की पचन आरोग्यास मदत करू शकते, प्रोस्टेट वाढण्यास प्रतिबंध करू शकते, हाडाच्या आरोग्यास समर्थन देऊ शकते आणि रक्ताचे क्षार, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून देण्यास मदत करू शकते. नमस्कार. मी आहे संदेश. मी आज तुम्हाला आघाड्या भाजीविषयी यांचे उपयोग सांगणार आहे. खोकला व कफ झाला असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून त्याची केलेली थोडी थोडी पूड मधातून चाटून रुग्णाला देतात. खोकला व कफ खूप असेल तर व ताप आला असेल तर आघाड्याचा काढा मधातून देतात. 3. खोकल्यावर आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग करून मधातून चाटण देतात. 4. पोट दुखत असल्यास आघाड्याचे 4-5 पाने चावून खावे. 5. दातदुखी, डोकंदुखी, कावीळ यांसारख्या अनेक विकारांवर आघाडा ही भाजी गुणकारी आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी पावसाळ्यात ही भाजी नक्कीच खावी. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव प्रगती युवराज कुलकर्णी. आज मी तुम्हाला पेवग्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. ही भाजी फुले येण्याच्या आधी कोवळी पाने घेऊन भाजी केली जाते. ही भाजी खायलाही अप्रतिम लागते. वनस्पतीचे पाने डोकेदुखी, तापवर गुणकारी आहे. कफ, खोकला, सर्दी, खरजू यांवर ही गुणकारी आहे. वनस्पतीचे पाने राईझोमस कडू, तुरट परंतु कामेतेजक आणि कृमीनाशक आहे. मी परी. ही आहे भारंगीची भाजी. ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही भाजी. यात खनिजे, जीवनसत्वे व कॅल्शियम व लोह असे वापरतात. ही भाजी पावसाळ्यात जरूर खावी. माझे नाव तनिषा परब. मी आज तुम्हाला शेवगाच्या भाजीविषयी माहिती सांगणार आहे. ही आहे शेवगाची भाजी. ही पालेभाजी का खावी? कारण आपल्याला या पालेभाजीतून प्रोटीन, कॅल्शियम आणि आयर्न मिळते. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मिळते. ही भाजी बुद्धिवर्धक आहे, टॉनिकही आहे. दात व हाडे मजबूत राहतात, रक्त वाढते. ही भाजी तुम्ही जरूर खावा. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव हर्षिका सदानंद राणे. मी आज तुम्हाला कुरडूच्या भाजीविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. ही आहे कुरडूची भाजी. कुरडूची भाजी पावसाच्या सुरुवातीस मोकळे बांध, पायवाट, पडीक जमीन येथे आपोआप रुजून येते. कुरडूची भाजी माठवर्गीय कुळात मोडणारी ही अतिशय रुचकर व बहुगुणांची औषधी भाजी आहे. ही भाजी तुम्ही पावसाळ्यात खावी कारण की ह्याच्या काळ्या बिया मुतखड्या या आजारावर उपयुक्त असतात. कुरडूच्या भाजीच्या पानं गोल आकाराची असतात. ती जर आपण कोवळी असताना खाल्ली तर ते खाण्यात खरी मजा असते. पावसाच्या सुरुवातीस ही भाजी खावी कारण की ही भाजी खाल्ल्याने आपल्या पोटातील जंतू, आजार मरून जातात. धन्यवाद.
तर माझे नाव महेश संदीप कटके. आज मी तुम्हाला टाक्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. ही आहे टाक्याची भाजी. ही सर्व त्वचा रोगांवर उपयुक्त आहे. खरबूज, लायटा, गजकर्ण इत्यादी आजारांवर ही उपयुक्त आहे. टाक्यांच्या बियांचा लेप व लिंबू रस एकत्र करून गजकर्ण झालेल्या ठिकाणी लावावा, म्हणजे गजकर्ण बरा होतो. टाक्यांच्या बिया 7 दिवस गोमूत्रात भिजत घातल्या व पुन्हा वाळवून त्यांचे पुत्र तयार करावे. ही पावडर सर्व त्वचा रोगांवर उपयुक्त आहे व पित्तावर उपयुक्त आहे. ही भाजी खाल्ल्यास तुम्हाला त्वचा रोग मुळीच होणार नाही, म्हणून ही भाजी जरूर खावावी. धन्यवाद. नमस्कार, मी आहे ओम आनंद हळवे. मी आज तुम्हाला कर्टोली या भाजीबद्दल माहिती सांगणार आहे. ही आहे कर्टोलीची भाजी. कातळ वजा खडका डोंगराळ प्रदेशात आढळणारी ही भाजी सर्वत्र खाल्ली जाते. या भाजीचा उपयोग औषधासाठी व या भाजीचा उपयोग बियांसाठी औषधासाठी केला जातो. ही भाजी कारल्यासारखी दिसते, पण आकाराने छोटी व ह्याला काठे असतात. ही भाजी पावसाळ्यात आजारी येऊ नयेत म्हणून खाल्ली जाते. नाव सोहम गजानन नाईक. मी तुम्हाला सुरणाच्या पाल्याविषयी माहिती सांगणार आहे. ही आहे सुरणाचा पाला. ही मूळ व्याधीवर अतिशय उपयुक्त आहे. सुरण हे रुचिदर्शक आहे. यामुळे जेवणाच्या आधी जेवणावर खाल्ल्यामुळे हे पोट साफ होते. तोंडाला चव येण्यासाठी नियमित भूक लागण्यासाठी ही सुरणाची भाजी अवश्य खावी. ही आहे अळूची भाजी. ही आहे केळफुलीची भाजी. आघाड्याची भाजी. ही आहे आघाड्याची भाजी. ही आहे पेवग्याची भाजी. ही आहे भारंगीची भाजी. ही आहे शेवग्याची भाजी. ही आहे कुरडूची भाजी. ही आहे टाक्याची भाजी. ही आहे कर्टोलीची भाजी. हे सुरणाच्या पालाची भाजी.